महाराष्ट्र में लोकसभा चुनाव को लेकर सत्ता पक्ष और विपक्ष दोनों ही गठबंधन में सीट शेयरिंग के फॉर्मूले पर चर्चा चल रही है। सत्ता पक्ष यानी महागठबंधन में बात फिक्स होने की कही जा रही है, वहीं महाविकास आघाड़ी के नेता भी सीट बंटवारे पर बात बनाने के लिए लगातार बैठक कर रहे हैं। महाराष्ट्र में सीट बंटवारे को लेकर मचे घमासान को लेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना के एकमात्र विधायक राजू पाटिल ने चुटकी ली है। सत्ता पक्ष पर हमला बोलते हुए कहा कि ये लोग लोकसभा के अलावा विधानसभा में भी सीट शेयरिंग को लेकर एक दूसरे का सिर फोड़ देंगे। दरअसल उनका कहना है कि जिस तरीके से महागठबंधन पार्टी के नेता सीटों को लेकर दावे कर रहे हैं, उससे उथल पुथल होना तय है। दरअसल केंद्रीय मंत्री अमित शाह के महाराष्ट्र दौरे के दौरान सीट शेयरिंग को लेकर कई फॉर्मूले सामने आए हैं। कुल मिलाकर विधायक राजू पाटिल ने कुछ हद तक कड़वे शब्दों में टिप्पणी की है। उन्होंने तंज कसते हुए कहा कि लोकसभा में तो ये कुछ भी नहीं है, लेकिन विधानसभा चुनाव के दौरान खूब मनोरंजन होने वाला है। विधायक ने पार्टी के लोकसभा चुनाव लड़ने के भी संकेत दिए हैं। नाही, इतरही लोकसभांच्या बाबतीत आम्ही अजून आमचा आढावा बैठकी काल तुम्ही पाहिलं मान्य रासाहेब मुंबईत फिरत होते, ठिकठिकाणी आढावा बैठका घेतोय। किती जागा लढायच्या की नाही लढायच्या, युतीत जायचं एकट्याला लढायचं, हे सर्व निर्णय व्हायचे बाकी आहेत अजून। आणि हे इलेक्शन 2, 3, 4 टप्प्यात चालू शकतात। 15 मे पर्यंत तुमचं सरकार बसलं पाहिजे, 15-16 मे पर्यंत। त्यामुळे आपला महाराष्ट्राचा टप्पा कधी येतो आणि त्या टप्प्यात मान्य राजसाहेब त्या गोष्टी टप्प्यात आल्यावर काय भूमिका घेतात हे पाहणं तुमच्यासारखं आम्ही उत्सुक आहोत। नाही, ही तर सुरुवात आहे। म्हणजे जागा वाटपचं तुम्ही सांगताय ना की लोकसभेला एक वेळ हे निभावून पण नेतील, की लोकसभेपुरतं सांभाळून घ्या, नंतर विधानसभेला बघू। परंतु मला नाही वाटत विधानसभेला यांची भांडणं होतील, एकमेकांची डोकी फोडतील बघा तुम्ही। या लेवलला हे लोक जाऊन करतील, कारण गोंधळच एवढा आहे, राजकीय गोंधळ उडालेला आहे, कोणाचा पायपोस कशात नाहीये। त्यामुळे मला लोकसभापेक्षा विधानसभा मनोरंजक होतील असं अधिक वाटतं। मी 2014ला पण इथे लोकसभेचा उमेदवार होतो। त्याच्या आधी आमच्या वैशाली दरेकर इथे 2009ला लोकसभेचे उमेदवार होत्या। लाखाच्या वर आम्ही दोन्ही वेळेस मतं घेतलेली आहेत। यावेळेस पक्ष 2चे 4 झाले, स्प्लिट झालेले आहेत, अँटी इन्कम्बन्सी आहे। कोणीही लोकप्रतिनिधी असेल, किती कामं झाली, लोक समाधानी राहू शकत नाही, हा एक नियम आहे। आणि एक प्रकारची ती अँटी इन्कम्बन्सी आहे। काही चाललेल्या घटना असतील, तुम्ही बघाल कल्याणपूर्वी ज्या काही राजकीय घटना घडल्या आहेत चढाओढीतनं, ती नाराजी असेल, तर अशा नाराजीचा फायदा जर आम्हाला घ्यायचा असेल तर पक्ष विचार करेल किंवा आम्हाला जे सांगतील त्याला आम्ही तयार आहोत। आम्ही उद्या 18व्या वर्षात पदार्पण करतो, एक प्रकारे वयात आलो आता आम्ही। आता काही गोष्टी आम्ही करू शकत नव्हतो, असेही करणार। बऱ्याचशा राजकीय मान्य राजसाहेब एक सरळ भूमिका घेऊन चाललेले, लोकांचा प्रतिसाद प्रेम मिळत होता, मतदानात प्रतिसाद मिळत नव्हता। परंतु यावेळेस मला वाटतं आम्ही काही भूमिका राजकारणाला साजेशही घेऊ शकतो। शेवटी राजकारण आम्हालाही करायचे, आम्हालाही लोकांच्या अपेक्षा आहेत मान्य राजसाहेबांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं। त्या अनुषंगाने काही गोष्टी मला वाटतं उद्याच्या याच्यात सुतोवाच होऊ शकतात। परंतु अर्थात या सर्व गोष्टी मान्य राजसाहेबांच्या विचारांना, त्यांच्या तत्कालीन बोलण्यावर अवलंबून असतात। त्यामुळे त्याचं प्रिडिक्शन मी या क्षणाला काही करू शकत नाही।